जनतेबरोबर आहे एवढंच या निमित्ताने सांगेन. विकास निधी संदर्भात अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले का खासदारांचं काम नाही पाहिजे, गावांतर्गत रस्ते असतील किंवा मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा असेल. आता आपण सगळे बघताय की सध्या शेवटी विकासाच्या कामासाठी पैसा लागतो. आज केंद्राची परिस्थिती वाईट आहे आणि राज्याची परिस्थिती वाईट आहे आणि त्यामुळे विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी देत नाही. आता पाठीमागे तुम्ही बघितलं असेल की विरोधी खासदारांना कुठल्याही प्रकारचा निधी द्यायचा नाही आणि अशी भूमिका जर शासनाची असेल तर कशी काय कामं होती. माझी तर खूप इच्छा आहे. मी काही अचानक खासदार झालेलो नाही बाकीच्यांसारखा. मी सरपंच पदापासून माझी सुरुवात आहे. पंचायत समितीमध्ये 10 वर्ष होतो, जिल्हा परिषदेला होतो आणि त्यामुळे कोणत्या कामाला कुठून निधी मिळवायचा, परंतु शासनच पैसा जर देत नसेल. आज आपण बघतोय की आता नुकसान भरपाई अगदी तुटपुंजी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केलेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं तो रोष असू शकतो, परंतु शासन जर पैसे देत नसेल तर त्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही असं मला वाटतं. परंतु सातत्याने प्रयत्न चालले की आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले. त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे शेतीमालाचा मुद्दा असेल की आजपर्यंत केंद्रामध्ये कोणी कांद्याच्या विरोधामध्ये बोललं नव्हतं. मी सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये बोलून कांद्याचा प्रश्न तरी कसा लागेल, त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न आहे, शिक्षणाचे आहे, सगळ्यांवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न माझ्या वतीने जेवढं मला शक्य होतंय तेवढ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. सर, कळवण तालुक्यात आहे त्यामुळे मी जनतेबरोबर आहे एवढंच या निमित्ताने सांगेन. विकास निधी संदर्भात अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले का खासदारांचं काम नाही पाहिजे, गावांतर्गत रस्ते असतील किंवा मतदारसंघामध्ये विकासाचा मुद्दा असेल. आता आपण सगळे बघताय की सध्या शेवटी विकासाच्या कामासाठी पैसा लागतो. आज केंद्राची परिस्थिती वाईट आहे आणि राज्याची परिस्थिती वाईट आहे आणि त्यामुळे विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी देत नाही. आता पाठीमागे तुम्ही बघितलं असेल की विरोधी खासदारांना कुठल्याही प्रकारचा निधी द्यायचा नाही आणि अशी भूमिका जर शासनाची